नमस्कार. चला आज आपण भारतातल्या एका अशा शक्तिशाली पण तितक्याशा प्रचलित नसलेल्या आध्यात्मिक परंपरेबद्दल बोलूया. आणि ती परंपरा म्हणजे शाबरी मंत्र. ही एक अशी विद्या आहे जी खास करून सामान्य लोकांसाठी त्यांच्याच बोलीभाषेत बनवली गेली. आजच्या या माहितीपूर्ण सफरीमध्ये आपण पाहणार आहोत की हे मंत्र कुठून आले, त्यांचा वारसा कोणी जपला, त्यांची साधना कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या मागची मूळ भावना काय होती. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे लोकांचा मंत्र. आणि हे नाव का पडलं किंवा हे मंत्र इतके खास का आहेत तेच आपण आता पाहूया. बरं, शाबरी मंत्र इतके वेगळे का आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांची तुलना वैदिक मंत्रांशी करावी लागेल. बघा, वैदिक मंत्र म्हटलं की डोळ्यासमोर येते ती क्लिष्ट संस्कृत भाषा, कठोर नियम आणि वर्षांवर्षांची साधना. पण शाबरी मंत्र ते अगदी याच्या उलट आहेत. ते आहेत सामान्य माणसाच्या भाषेत, सोप्या बोलीभाषेत. यासाठी कुठल्याही मोठ्या दीक्षेची किंवा विधींची गरज नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना स्वयंसिद्ध मानलं जातं. म्हणजे काय, तर ते आधीपासूनच सिद्ध आहेत. ते तात्काळ परिणाम देऊ शकतात असं मानलं जातं. आता आपण पाहूया की या मंत्रांचा उगम कसा झाला. आणि ही कथा खूपच रंजक आहे, थेट देवांपर्यंत पोचणारे. गोष्ट सुरू होते भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यापासून. त्यांच्यात काहीतरी मतभेद होतात आणि महादेव रागावून एका दुर्गम गुहेत जाऊन ध्यानस्थ बसतात. आता शिवाला परत कसं आणायचं या चिंतेत असलेल्या पार्वतीने एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी एका आदिवासी स्त्रीचं म्हणजे भिल्लिणी किंवा शाबरीचं रूप घेतलं. आणि या रूपात त्या थेट शिवाजवळ पोहोचल्या. तिथे त्यांनी काही मोठे यज्ञ किंवा पठण नाही केलं. नाही, त्यांनी अगदी साध्या सोप्या ग्रामीण लोकभाषेत शिवाची स्तुती करायला आणि नृत्य करायला सुरुवात केली. हे होतं निखळ प्रेम आणि भक्तीचं प्रदर्शन. आणि इथूनच शाबर या शब्दाचा जन्म झाला. ती भाषा जी शिव आणि शाबरी रूपातल्या पार्वतीमध्ये बोलली गेली तीच म्हणजे शाबर भाषा. अत्यंत सोपी, थेट आणि मनाला भेटणारी. खरं तर ही भाषाच या सगळ्या विद्येचा आत्मा आहे. पार्वतीच्या या साध्या निर्मळ भक्तीने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपलं सगळ्यात गहन, सगळ्यात गूढ आध्यात्मिक ज्ञान पार्वतीला दिलं. पण कोणत्या भाषेत? क्लिष्ट संस्कृतमध्ये नाही, तर त्याच सोप्या, सरळ शाबर भाषेत. ह्यामागचा उद्देशच हा होता की हे ज्ञान फक्त पंडितांपुरतं मर्यादित न राहता ते प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर हे ज्ञान देवांकडून आलं, पण ते आपल्यापर्यंत म्हणजे सामान्य लोकांपर्यंत कसं पोचलं? तर त्याचं श्रेय जातं नवनाथांना. चला या 9 महान गुरूंचा वारसा समजून घेऊया. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा शिव आणि पार्वतीमध्ये हा संवाद सुरू होता तो खरं तर गुप्त होता. पण जवळच्याच नदीत एका माशाच्या रूपात असलेले गुरु मच्छिंद्रनाथ हे सगळं ऐकत होते. आणि हाच तो क्षण होता जेव्हा हे दैवी ज्ञान मानवी जगात अवतरलं. मच्छिंद्रनाथांनी मग हे ज्ञान आपले शिष्य गोरक्षनाथांना दिलं. आणि इथूनच नाथ परंपरेचा पाया घातला गेला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांच्यासह एकूण 9 महान गुरु ज्यांना आपण नवनाथ म्हणून ओळखतो ते या शाबरी विद्येचे मुख्य संरक्षक आणि प्रसारक बनले. आणि ह्या नवनाथांनी आणि त्यांच्या शिष्य परंपरेने काय केलं? त्यांनी या ज्ञानाला एका पद्धतशीर रचनेत बांधलं. लोककल्याणासाठी, लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त शाबरी मंत्रांची रचना केली. विचार करा केवढं मोठं काम असेल हे. ठीक आहे, तर इतिहास आणि उगम आपण पाहिला. आता वळूया प्रत्यक्ष साधनांकडे. म्हणजे हे मंत्र काम कसे करतात आणि त्यांची शक्ती काय आहे. शाबरी मंत्रांबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घेऊया. ते स्वयंसिद्ध आहेत. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा सरळ अर्थ असा की त्यांना सिद्ध करण्याची म्हणजे त्यांना जागृत करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करण्याची गरज नसते. असं मानलं जातं की ते निर्माण झाल्यापासूनच शक्तिशाली आणि प्रभावी असतात. आणि म्हणूनच कदाचित यांची साधना पद्धतही खूप सोपी ठेवली आहे. बघा, काय करायचं आहे? एक स्वच्छ, शांत जागा निवडा. पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा. हातात रुद्राक्षाची माळ घ्या आणि जो मंत्र निवडला आहे त्याचा 108 वेळा जप करा. आणि झालं. शेवटी फक्त एक कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा. हीच साधेपणा, हीच सुलभता या विद्येचं सौंदर्य आहे. साधना जरी सोपी असली तरी त्यातून मिळणारे फायदे खूप मोठे सांगितले जातात. म्हणजे अगदी आध्यात्मिक उन्नतीपासून ते रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींपर्यंत. जसं की मनाला शांती मिळणं, लक्ष केंद्रित व्हायला मदत होणं, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळणं. इतकंच नाही तर धनसमृद्धीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठीही हे मंत्र उपयुक्त मानले जातात. पण थांबा, इथे गोष्टीत एक ट्विस्ट आहे. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आता समोर येतो. जी शाबरी विद्या शंकरांनी प्रकट केली
जी नवनाथांनी पसरवली ती आज आपल्याला तिच्या मूळ रूपात मिळते का? चला याचा शोध घेऊया. म्हणजेच आज बाजारात जी पुस्तकं मिळतात किंवा इंटरनेटवर जी माहिती दिसते त्यातले मंत्र खरंच तेच मूळ दैवी मंत्र आहेत का, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि याचं उत्तर काहीसं धक्कादायक आहे. असं सांगितलं जातं की कालांतराने काही लोकांनी या शक्तिशाली विद्येचा गैरवापर सुरू केला, स्वार्थासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी. आणि हे जेव्हा नवनाथांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी ते मूळ मंत्र लुप्त करून टाकले. म्हणजे ते सामान्य लोकांच्या नजरेआड केले, गुप्त केले. आणि मग आज जे उपलब्ध आहे ते काय आहे? इथे एक नवीन संकल्पना समोर येते, बर्बरी मंत्र. अशी एक मान्यता आहे की आज आपल्याला जे मंत्र मिळतात ते मूळ शाबरी मंत्र नसून बर्बरी मंत्र आहेत. आता हे बर्बरी मंत्र म्हणजे काय? तर कदाचित ते मूळ मंत्रांचं थोडं बदललेलं रूप असेल किंवा त्यात मूळ विद्येचं फक्त बीज असेल, संपूर्ण ज्ञान नाही. ठीक आहे, मंत्र लुप्त झाले, त्याचं स्वरूप बदललं, हे सगळं खरं. पण एक गोष्ट कधीच बदलली नाही आणि ती म्हणजे या विद्येचा मूळ आत्मा, तिचा खरा उद्देश. चला शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हे जे वाक्य आहे ना, ते या संपूर्ण विद्येचा सार आहे. गुरूंनी आपल्या शिष्यांना एकच गोष्ट बजावून सांगितली होती, ही शाबरी विद्या फक्त आणि फक्त लोकसेवेसाठी आहे, गरिबांच्या, दुःखी लोकांच्या कल्याणासाठी आहे. तिचा उपयोग स्वतःसाठी पैसा, संपत्ती गोळा करायला किंवा लोकांना आपली ताकद दाखवण्यासाठी करायचा नाही. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण माहितीच्या महापुरात जगतोय, जिथे सगळं काही ओपन आहे. अशा काळात अशा एखाद्या ज्ञानाचं काय मूल्य असू शकतं, ज्याची ताकदच मुळात ते गुप्त ठेवण्यात आणि फक्त निस्वार्थ सेवेसाठी वापरण्यात आहे? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.